ठीक आहे, लक्ष द्या. तुमचं म्हणजे हे जे बुक आहे, हे आहे तुमचं सबसिडरी बुक मधला, सबसिडरी बुक टॉपिक मधला हा प्रॉब्लेम आहे. ओके. ह्यामध्ये दोन प्रकारचे व्यवहार रेकॉर्ड केले जातात. एक तर रेकॉर्ड केले जातात व्यवहार आपले रोख, ज्याला आपण बोलतो कॅश ट्रान्झॅक्शन. आणि एक आपला व्यवहार कुठला असतोय, उधारीचा, ज्याला आपण काय बोलतो, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग हे जे बुक आहेत तुमचे, ह्यात आता कुठले हे तुम्हाला जे म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये बघायचे आहेत, ह्यात कुठले कुठली पुस्तकं आहेत, तर ह्यात चार बुक्स आहेत. एक आहे यामध्ये, ह्याला बोलतात परचेस बुक. ओके. एक आहे याला बोलतात परचेस. मला सांगा, परचेसचा मराठीमध्ये अर्थ काय होतो समर्थ? परचेस म्हणजे काय? खरेदी. परचेस म्हणजे खरेदी. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं बुक यामध्ये तुम्हाला बघायचं आहे, जे आहे तुमचं सेल्स बुक. सेल्स म्हणजे काय होतं मला सांगा? सेल्स म्हणजे काय? विक्री. बरोबर. परचेस म्हणजे खरेदी, मोठ्याने बोला. आणि सेल्स म्हणजे तुमचं काय आहे? विक्री. आता ह्याच्यानंतर तिसरं बुक जे तुम्हाला ह्यामध्ये बघायचं आहे, ते आहे तुमचं परचेस रिटर्न बुक. परचेस रिटर्नचा अर्थ काय तुम्हाला समजतो का? परचेस रिटर्नचा अर्थ तुम्हाला समजतो का? बघा, हे परचेस जे आहे त्याच्या रिलेटेडच हे परचेस रिटर्न आहे. बरोबर. खरेदी काय करतो आपण? रिटर्न करतो. बरोबर. बरेच वेळेला आपण काहीतरी फ्लिपकार्ट, अमेझॉन वरनं काहीतरी ऑर्डर करतोय आणि आपल्याला ते पसंत पडत नाही, किंवा आपल्याला बघितलेलं आपण चित्र असते त्यानुसार ते नसते प्रोडक्ट, किंवा खराब प्रोडक्ट आहे, त्यावेळेला आपण काय करतो, त्याला परत देऊन टाकतो. बरोबर. परचेस कधी कधी परत देऊन टाकतो. म्हणजे आता सपोज तुमचा व्यवसाय आहे आणि तुम्ही एखादी वस्तू मागवली, खरेदी केली, आणि तुम्हाला ती आवडली नाहीये किंवा त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही त्याला काय करणार? रिटर्न करणार. बरोबर. तुम्ही त्याला काय करणार आहे? रिटर्न करणार आहे. तर ते झालं तुमचं परचेस रिटर्न. आणि सिमिलर ते सगळं जे आहे, ह्याच्या सिमिलर बुक आहे, ते आहे तुमचं सेल्स रिटर्न बुक. ह्याच्याच रिलेटेड आहे तुमचं काय? सेल्स रिटर्न बुक. आता सेल्स रिटर्न बुकचा अर्थ काय आहे? तर हे जे सेल्स बुक आहे, ओके, हे जे सेल्स बुक आहे त्याच्या रिलेटेड हे तुमचं कुठलं बुक आहे? सेल्स रिटर्न. म्हणजे तुम्ही माल विकला, तुम्ही एखाद्या माणसाला माल विकला आणि त्या माणसाला तो माल आवडलेला नाहीये किंवा चुकीचा माल गेला, तर तो माणूस तुम्हाला काय करणार? परत करणार. बरोबर. तर परचेस आणि सेल्स या दोन गोष्टींवर आधारित आहे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. ओके. आणि हे सगळे जे व्यवहार तुम्हाला रेकॉर्ड करायचे आहेत, हे फक्त आणि फक्त म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन सगळे तुम्ही रेकॉर्ड करणार आहे या बुकमध्ये, हे सगळे तुम्हाला रेकॉर्ड करायचे आहेत उधारीचे व्यवहार. कुठले व्यवहार रेकॉर्ड करायचे आहेत तुम्हाला ह्यामध्ये? फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. ओके. हे कुठले रेकॉर्ड करायचे आहेत तुम्हाला? सगळे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. ओके, उधारीचे. या बुकमध्ये, ह्या चार बुकमध्ये, हे तुमचं फर्स्ट बुक आहे, हे तुमचं सेकंड बुक आहे, हे तुमचं थर्ड बुक आहे, आणि हे फोर्थ बुक आहे. यामध्ये कुठलाही रोखीचा व्यवहार रेकॉर्ड होत नाही. कुठलंही कॅश ट्रान्झॅक्शन यामध्ये रेकॉर्ड होत नाही. फक्त आणि फक्त कुठले व्यवहार रेकॉर्ड होतात? जे उधारीवर झाले. जे उधारीवर झालेत. ओके. तर आपण हे एक थेअरी बघितली आता. त्याचा फॉर्मॅट काय आहे? तो फॉर्मॅट तुम्ही आखलाय. फॉर्मॅट बघा. लेट्स से हा पहिल्यांदा हे तुमचं आहे इथं परचेस बुक. वर हेडिंग टाकाल परचेस बुक. फॉर्मॅटमध्ये ह्याच्या मी जेवढं गरजेचं आहे तेवढा फॉर्मॅट लिहिलाय. दोन कॉलम यातले मी लिहिलेले नाहीये. पहिला कॉलम आहे कुठला? डेट कॉलम, ज्या डेट लिहायच्या व्यवहाराची. नेम ऑफ सप्लायर, कुणी तुम्हाला माल विकला त्या माणसाचं किंवा त्या दुकानाचं नाव तुम्हाला त्यात लिहायचं आहे. आणि इथं लिहायचं तुम्हाला त्याची अमाऊंट. ओके. इथं काय लिहायचं तुम्हाला? अमाऊंट. देन त्याच्यानंतर सिमिलर आहे सेल्स बुक. यात पण फर्स्ट कॉलम बघा कुठला आहे तुमचा? इथं डेट आहे, कुठल्या डेटला विक्री केली. त्यानंतर नेम ऑफ कस्टमर, आपण ज्याला माल विकतो त्याला आपण काय बोलतो? आपला तो काय आहे? कस्टमर आहे, आपलं ते गिरायक आहे. तर गिरायकाचं नाव लिहायचं. ओके. त्याचं नाव असेल किंवा त्याच्या दुकानाचं नाव असेल. आफ्टर दॅट अमाऊंट आहे. ओके. हे झालं परचेस बुक आणि हे झालं तुमचं सेल्स बुक. याच्यानंतर इकडे उजव्या साईडला दोन बुक आपण आखलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचं हे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न काय आहे? त्याचा फॉर्मॅट डेट, नेम ऑफ सप्लायर, अमाऊंट. म्हणजे जसा परचेस बुकचा होता तसाच हा परचेस रिटर्नचा आहे. आणि याच्यानंतर सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न मध्ये डेट, नेम ऑफ कस्टमर आणि अमाऊंट. म्हणजे सेल्स बुकचा जो फॉर्मॅट होता तोच समान फॉर्मॅट सेल्स रिटर्नचा सुद्धा आहे. क्लिअर आहे तुम्हाला? कळालं फॉर्मॅट तुम्हाला? हे काय करायचंय, तर आता आपण क्विकली हा प्रॉब्लेम बघणार आहे. प्रॉब्लेम नंबर आहे तुमचा 8. ओके, सॉरी, प्रॉब्लेम नंबर आहे 7. याचा पेज नंबर आहे 158. आणि याच्यावर हे तुम्हाला इथं काही व्यवहार दिलेले आहेत, ह्याला आपण इथं करायचं आता कॅल्क्युलेशन. ओके. सो आपण सुरुवात करूया का? क्लिअर आहे का सगळं तुम्हाला इथंपर्यंत? काही डाऊट आहे का इथंपर्यंत? काय कळालेलं नाही वगैरे? उधारीचे व्यवहार नोंदवायचे आहेत.
बरोबर, पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. उधारीचे व्यवहार नोंदवायचे, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, चार पुस्तकं आखायचे: परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. क्लिअर आहे? उधारीचे आणि फक्त हे. आता व्यवहार सगळे असे मिक्स तुम्हाला दिले. खरेदी आहे, विक्री आहे, परचेस रिटर्न आहे, सेल्स रिटर्न आहे. तुम्हाला प्रत्येक व्यवहार वाचून ओळखायचा आहे की हे खरेदी असेल तर परचेस बुकमध्ये, विक्री असेल तर सेल्स बुकमध्ये, परचेस रिटर्न असेल तर परचेस रिटर्न मध्ये, सेल्स रिटर्न असेल तर सेल्स रिटर्न मध्ये. एवढंच काम आपल्याला करायचं. साधं सिंपल आहे एकदम, पैकीच्या पैकी मार्क आपल्याला यामध्ये मिळून जातील. आणि फायनल एक्झाम जी असेल तुमची सगळ्यात वर्षाच्या शेवट, त्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम 100% येणार. ओके, 100% हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार. तर मी तुम्हाला क्लिअर म्हणजे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत ते पण तुम्हाला इथे करून दाखवतो, आणि सगळ्याच प्रॉब्लेम आपण हे करूया. सुरुवात करूया. झाले आखून तुमचं समर्थ? तुम्ही आखला असेल तर लिहा, नसेल लिहिलं तरी परत व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल. परत बघून लिहिलं तरी चालेल, आता लक्ष दिलं तरी फक्त चालेल. ओके, सो बघा सुरुवात करूया. इथं प्रॉब्लेम कडे लक्ष सगळ्यांनी द्या. एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ मेसर्स कीर्ती इन परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक. चार बुक्स तुम्हाला बनवायला सांगितलेले त्या लोकांनी इथं आहे. त्यामध्ये बघा डेट तुम्हाला इथं दिलेली आहे 2018, मार्च महिना 1 तारीख. पहिलं ट्रान्झॅक्शन इथं बघा, सोल्ड गुड्स टू सुधाकर स्टोअर्स 39,000 ऍट द रेट 10% ट्रेड डिस्काउंट. सुधाकरला माल काय केलेला आहे इथं? विकला. विकला म्हणल्यावर कुठल्या पुस्तकात लिहिलं पाहिजे त्याला? कुठल्या बुकमध्ये लिहिलं पाहिजे त्याला? सेल्स बुकमध्ये. ओके, किती रुपयाचा माल विकलाय? इथे एक छोटंसं कॅल्क्युलेशन आहे. किती रुपयाचा माल तुम्ही विकला? 39,000. त्याच्यावर डिस्काउंट किती टक्के केलेला आहे? 10%. डिस्काउंट हा नेहमी वजाच होतो. आपण दुकानात गेलो, काही प्रोडक्ट घेतलं, डिस्काउंट आहे, 1,000चं प्रोडक्ट घेतलं, 100 रुपये डिस्काउंट दिलं, तर 1,000तनं 100 वजा करून 900 दुकानदाराला देणार. बरोबर? तर 39,000च्या 10% पाहिजे. 10% एखाद्या ह्याच्या काढायच्या असतील तर त्याच्यावरचा एक शून्य कमी करा. म्हणजे इथं किती रुपये येणार आहेत तुमचे? 3,900. 3,900 यातनं वजा करा. 39 मधनं 3 गेले 36, 36 मधनं 900 गेले, 36,000 जर 900 गेले तर इथे किती येणार आहे तुमचे? 35,100. राईट, 35,100 रुपयाचं हे ट्रान्झॅक्शन आहे. कुठल्या पुस्तकात लिहायचं आहे तुम्हाला ह्याला? सेल्स बुकमध्ये. तर सेल्स बुकमध्ये जाऊया. सेल्स बुकमध्ये जाऊया. डेट काय आहे? 2000. डेट सांग रे मला, किती? 2018 मार्च महिना. तारीख किती आहे? 1. कुणाला माल विकला त्या माणसाचं नाव काय लिहायचं इथं? सुधाकर स्टोअर्स. अमाऊंट किती रुपये आली होती आपली वजाबाकी करून? 35,100. लिहा बरं का माझ्यासोबत. 35,100. सुधाकर स्टोअर्स 35,100. एकदम फालतू गोष्ट आहे, काही यात डोकं चालवायचं काम नाही. डिस्काउंट वगैरे असला वजा करायचा, कुठलं ट्रान्झॅक्शन आहे बघायचं, त्यामध्ये त्याला रेकॉर्ड करायचं. परचेस, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, चारच गोष्टी. यापेक्षा वेगळं काही नाहीये. जाऊया पुढे. जाऊया पुढं. झाले क्लिअर इथंपर्यंत? चलो नेक्स्ट बघा. सेकंड, परचेस्ड गुड्स फ्रॉम, हे बघा 3 तारखेचं. परचेस्ड गुड्स फ्रॉम अवधूत ट्रेडर्स 47,350. आणि याच्या पुढे लिहिले पेड कॅरेज ₹250. कॅरेज या शब्दाचा अर्थ होतो हमाली किंवा छोटीशी वाहतूक. ओके, हे जे हमाली किंवा वाहतुकीचे जे 250 रुपये पे केले, त्याला यामध्ये रेकॉर्ड करायचं नाही. त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये. तुम्हाला फक्त ह्यामध्ये काय रेकॉर्ड करायचं आहे की माल खरेदी केला. बरोबर, परचेस म्हणजे काय आहे? खरेदी केला. कुणाकडून खरेदी केला त्याचं नाव काय आहे? अवधूत ट्रेडर्स. ओके, कितीचा माल खरेदी केला? 47,350. एवढंच फक्त आपल्याला लिहायचं आहे. तर हे चला परचेस बुक मध्ये लिहा. हे चला परचेस बुक मध्ये लिहा. परचेस बुक मध्ये डेट टाका 2018, मार्च महिना 3 तारीख. एकदम सावकाश लिहा, काहीही गडबड करू नका. समजलं आपल्याला सगळं पाहिजे. त्यामध्ये नाव लिहा, कुणाकडून घेतला? अवधूत ट्रेडर्स. अवधूत ट्रेडर्स. येस, किती रुपये आहे? 47,350. 47,350 क्लिअर आहे. जाऊया पुढे आपण याच्यानंतर. नेक्स्ट बघा.
नेक्स्ट इथं काय आहे बघा, 6 तारखेला, 6 तारखेला बघा, सुधाकर स्टोअर्स रिटर्न गुड्स ऑफ 3,220 नेट लिहिले. सुधाकरनं माल आपल्याला रिटर्न केला. सुधाकरनं माल रिटर्न केला. मग मला सांगा, सुधाकरला पहिला माल सुधाकरकडनं खरेदी केलता का सुधाकरला विकलेला माल? विकलेला. हे बघा इथं, हे 1 तारखेला सुधाकरला आपण माल काय केला होता, इथं आपल्याला दिसतंय विकलेला. विकलेला माल हा काय झाला, 6 तारखेला त्यानं काय केला, तुम्हाला इथं रिटर्न केला. विकलेला माल परत आला म्हणजे ते काय झालं तुमचं, सेल्स रिटर्न, बरोबर का? विकलेला माल परत आला मग ते काय झालं तुमचं, सेल्स रिटर्न 3,220. तर ह्याला लिहायचं कुठं आहे, सेल्स रिटर्न बुकमध्ये. सेल्स रिटर्न मध्ये चला, लिहा सुधाकर स्टोअर्स 3,220 रुपये. 2018 मार्च महिना, आणि तारीख किती आहे तुमची इथं, किती आहे? 6. ठीक आहे, 6 क्लिअर आहे. सेल्स रिटर्न बुक मध्ये याला आपण लिहिलेलं आहे. जाऊया पुढं. सिंपल एक एक ट्रान्झॅक्शन वाचून आपल्याला काम करायचं. देन आता पोरांना फसवायला म्हणून हे पुढचं ट्रान्झॅक्शन दिले 10 तारखेचं. पोरांना फसवायला इथे काय दिले, कॅश परचेस आणि कॅश सेल्स. मी पहिल्यांदाच सांगितलं यामध्ये कुठलंही कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जात नाही. मुलांनी फसावं आणि त्यामध्ये लिहावं आणि मार्क जावेत याच्यासाठी म्हणून ते लिहिलेलं आहे. इथं कुठले व्यवहार फक्त रेकॉर्ड होतात, फक्त आणि फक्त उधारीचे, फक्त आणि फक्त क्रेडिट. रोखीचे व्यवहार यामध्ये रेकॉर्ड होत नाहीत. ओके, रोखीचे व्यवहार यामध्ये रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे ह्याला स्किप करायचंय, 10 तारखेच्या व्यवहाराची कुठलीही एंट्री तिथं होणार नाही. जाऊया पुढं. आफ्टर दिस, 13 तारखेला, राकेश इनवाइस्ड गुड्स टू अस. जराशी इंग्लिशची वाक्यरचना समजून घ्या. राकेश इनवाइस्ड टू अस दिलेलं आहे. राकेशने आपल्याला दिला. राकेशने आपल्याला दिला. आता समजा तुम्ही, कुणीतरी तुम्हाला दिला, मग ती तुमची खरेदी झाली का विक्री झाली? खरेदी झाली ना. माल तुम्हाला दिला, कुणीतरी तुम्हाला माल दिला, याचा अर्थ तुमची काय झाली, ती खरेदी झाली. राईट, दिस इज युअर परचेस. ओके, टू अस ऍज पर अवर ऑर्डर ऑन 27-28 फेब्रुवारी. कधीतरी आपण त्याला फेब्रुवारी महिन्यात ऑर्डर दिली ती, हा महिना सुरू आहे आमचा मार्च. किती रुपयाचा माल त्यानं आपल्याला दिला, 37,000. सो दिस इज युअर, हे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे तुमचं, हे आहे तुमचं परचेस ट्रान्झॅक्शन. थोडंसं शांतपणे वाचा, वाक्यरचना समजून घ्या, ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल की दिस इज युअर परचेस ट्रान्झॅक्शन. राईट. तर ह्याला आपल्याला याच्या परचेस बुकमध्ये नाव आहे त्याचं काय, राकेश 37,000. परचेस बुकमध्ये चला, 37,000 रुपये लिहा राकेशच्या नावाने. सॉरी सॉरी, अच्छा अच्छा अच्छा, असं म्हणते, हा मला हा 37,000. थँक्यू. डेट काय याची, राकेशकडून खरेदी केला आपण 37,000 रुपयेचा माल. ते का बनवायचं असतं माहितीये का, वर्षाच्या महिन्याच्या शेवटी आपल्याला समजते की आपण कुठले कुठले प्रोडक्ट, काय खरेदी किती रुपयाची केली. हा, तर आता मला महिन्याच्या शेवटी मी इथं बघायला लागलोय. ओके, महिन्याच्या शेवटी मला कळते अवधूतकडनं एवढा माल घेतला, राकेशकडनं एवढा घेतला, आणि कोणतरी इथे XYZ आहे त्याच्याकडनं काहीतरी अमाऊंट आहे. मग ह्याची टोटल किती झाली, हे मला महिन्याच्या शेवटी कळते की माझी खरेदी किती आहे, तसंच माझी विक्री किती आहे, परचेस रिटर्न माझे किती आहेत, सेल्स रिटर्न माझे किती आहेत. कसं कळते, एका नजरेत कळते. हेच जर जर्नलमध्ये बघायचं झालं तर समजणार नाही. कारण जर्नलमध्ये काय होते, भरपूर एंट्री असतात, बरोबर, आणि सगळ्या प्रकारच्या एंट्री असतात. परचेस पण आहे, सेल्स पण आहे, खर्च पण आहे, इन्कम पण आहे, बँकेत पैसे भरले, बँकेतनं काढले, सगळं मिक्स आहे. त्याच्यापेक्षा मी काय म्हणतोय, मला फक्त महिन्यातले उधारीचे व्यवहार दाखवा, खरेदीचे. मी हे बुक बघून लक्षात येईल. मी म्हटलं महिन्यातले विक्रीचे व्यवहार दाखवा उधारीचे, तर ते बुक बघून माझ्या लक्षात येईल. सो दिस इज द पर्पज की हे का बनवायचं. जाऊया पुढं. नेक्स्ट 13 नंतर 17. 17ला बघा, छोटस एक कॅल्क्युलेशन आहे यामध्ये. सोल्ड गुड्स 33,400 टू रागिणी ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. एक तर क्लिअरली इथं लिहिले की माल आपण विकलेला आहे,
बरोबर, माल आपण काय केलाय, हा विकलेला आहे. माल विकलेला आहे. आणि कितीचा माल विकलाय तुमचा इथं? 33,400चा. डिस्काउंट किती टक्के आहे? 10%. तुम्हाला 11वीला शक्यतो 10%, 5% असाच डिस्काउंट येणार की कॅल्क्युलेशन सोपं जावं. मग ह्याचा 10% पाहिजे, एक झिरो कमी करा. 3,340 रुपये येणार. वजाबाकी करूया. झिरो, 10तनं 4 गेले 6, हे 4 झाले, परत हे झिरो, 3तनं 3 गेले, हे झिरो, आणि हे इथं 3. म्हणजे किती रुपये राहिले तुमची वजाबाकी इथं? 3,060 रुपये. वजाबाकी राहिली 3,060. हे काय आहे? माल हा काय केलेला आहे आपण? विकलेला आहे. तर सेल्स बुक मध्ये चला. सेल्स बुक मध्ये चला. 30,060 रुपये. कुणाला? रागिणी ना? डेट आहे 17. बरोबर. सगळं प्रॉपर लिहायचं. डेट, नाव, अमाऊंट, कॉलम वगैरे व्यवस्थित टाकायचे. हे कच्चं आखले मी. कॉलम वगैरे पेपरमध्ये कसं व्यवस्थित आखाल तुम्ही, जर काही कधी तुम्ही प्रॉब्लेम सोडवताय त्यावेळेला वही एकदम व्यवस्थित पाहिजे. जाऊया पुढं. चला. आफ्टर दिस, 20 तारखेला काय झालं? 20 तारखेला झालं, रिटर्न गुड्स टू राकेश. राकेशला माल परत केला. किती रुपयाचा? 3,850चा. ऍज दे वेअर डिफेक्टिव्ह, तो खराब होता माल, म्हणून राकेशला परत केला. राकेशकडनं आधी काय केला होता? माल खरेदी केला होता का विकला होता? हे बघा, हे राकेशचा व्यवहार 13 तारखेचा आहे. 13 तारखेला राकेशकडून माल आपण काय केला होता पोरांनो? खरेदी केला होता. खरेदी केलेला माल आता काय व्हायला लागलाय? रिटर्न व्हायला लागलाय. म्हणजे हे काय झालं तुमचं? हे झालं तुमचं परचेस रिटर्न. हे झालं तुमचं परचेस रिटर्न. क्लिअर आहे? तर ह्याला परचेस रिटर्न मध्ये लिहा. याला परचेस रिटर्न मध्ये लिहा. राकेश 3,850. राकेश 3,850. डेट टाकूया. 2018 मार्च महिना. डेट किती यायची? 20 तारीख. क्लिअर आहे? जाऊया पुढं. समज झाले? आयुष झाले? चला नेक्स्ट. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. 22 तारखेला क्रेडिट परचेस, माल खरेदी केला. इथं क्लिअरली लिहिले माल खरेदी केला. फ्रॉम मायकल ट्रेडर्स. मायकल ट्रेडर्स कडनं किती रुपयाचा? 19,450चा खरेदी केला. अँड दे अलाउड टीडी ऑफ 150. ठीक आहे. टीडी म्हणजे ट्रेड डिस्काउंट, त्यांनी आपल्याला कितीचा दिला? 150 रुपयाचा. माल खरेदी केलाय 19,450चा. ओके. माल खरेदी केलाय 19,450चा आणि डिस्काउंट आहे तुमचा 150चा. एक सेकंद, ह्याला ह्याने काय केलं एकदा बघूया. हा, बरोबर. डिस्काउंट नेहमीप्रमाणे ह्याने यातनं काय केलेलं आहे? वजा केलेलं आहे. म्हणजे बघा इथं पाहिजे तर वजाबाकी दाखवतो. माल कितीचा खरेदी केला? 19,450चा. ओके. आणि यातनं डिस्काउंट किती वजा केला इथं तुम्हाला? 150 रुपये. हे झिरो, हे झिरो, 3तनं 4तनं 1 गेले, हे किती राहिले? 3. आणि हे वरचे पुढचे 19. म्हणजे माल खरेदी किती रुपयाचा केला आपण? 19,300 रुपयाचा. ओके. तर हे काय झालेलं आहे? आपण हा माल खरेदी केलेला आहे, त्यामुळे ह्याला कुठल्या बुकमध्ये लिहिला पाहिजे? परचेस बुकमध्ये. ओके. तर चला परचेस बुकमध्ये लिहा मायकल ट्रेडर्स. 19,300 येतात ना? डेट किती यायची? 22 का? ठीक आहे, 22 तारखेला. क्लिअर आहे? समजलं? बेसिक एकदम सोपं आहे, यात काही अवघड नाहीये. ओके. बघा इथं पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे. चला आता नेक्स्ट बघा. याच तारखेला एक व्यवहार आहे म्हणून इथं तारीख लिहिलेली नाहीये. 22 तारखेलाच हा व्यवहार आहे म्हणून तिथं तारीख लिहिलेली नाहीये. काय व्यवहार आहे? रागिणी रिटर्न गुड्स 1900 ग्रॉस ऍज दे वेअर डॅमेज्ड. रागिणीला आधी माल विकला होता का तिच्याकडनं खरेदी केलता? जरा बघा. परचेस बुक आणि सेल्स बुक बघा. असं होतंच काय? तारखे सोडून द्या, एवढं टेन्शन.
रागिणीला बघा माल खरेदी केलता रागिणीकडनं का आधी विकला होता, ते परचेस बुक मध्ये आहे का सेल्स बुक मध्ये आहे? सेल्स आहे. म्हणजे रागिणीला आधी माल काय केला होता, आपण विकला होता. म्हणजे हा व्यवहार तुमचा कुठला आहे? विकलेला माल परत विकलेला, म्हणजे हा व्यवहार कुठला आहे तुमचा? सेल्स रिटर्न. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या. या इथं पुढे एक शब्द वापरलाय ग्रॉस. हा शब्द रिटर्नच्या बाबतीमध्ये येतो. ही एक ऍडजस्टमेंट आपल्याला यामध्ये एवढी शिकायची, ही महत्वाची आहे. रिटर्नच्या बाबतीमध्ये ही ऍडजस्टमेंट येते. याला शब्द काय वापरलाय? ग्रॉस. याला शब्द वापरलाय ग्रॉस. तर काय करायचं, तर पहिलं ट्रान्झॅक्शन जे झालं ना विक्रीचं, पहिलं जे ट्रान्झॅक्शन झालंय विक्रीचं, त्यावेळेला जेवढा डिस्काउंट वजा केलता तेवढाच आत्ता करायचा. तेवढाच आत्ता करायचा. रागिणीला वर किती टक्के डिस्काउंट दिला होता? हा, 10%. पहिलं रागिणीचा आधीचा व्यवहार बघा, त्यात तिला डिस्काउंट किती दिलता तुम्ही? 10%. तर आता तेवढाच डिस्काउंट द्यायचा. ओके, म्हणजे आता इथं किती रुपयाचा माल तिनं रिटर्न केलेला आहे? 1900. 1900 10% वजा करायचे. 1900 10% किती येणार आहे तुमचे? 190. वजाबाकी करूया. 0. 10तनं 9 गेले. एक राहिला. इथं 2 झाले. हे 7 आणि हे 1, म्हणजे वजाबाकी किती आली तुमची? 1710. हे कधी करायचंय तुम्हाला? जर हा ग्रॉस शब्द असला तर. जर हा ग्रॉस शब्द असला. हा ग्रॉस शब्द कुठे येतो? तर हा येतो रिटर्नच्या बाबतीमध्ये. हा फक्त कुठे येतो तुमच्या? रिटर्नच्या बाबतीमध्ये. ग्रॉस शब्द जर आला तर पहिलं ट्रान्झॅक्शन जे तुम्ही केलंय त्यावेळेला जेवढा डिस्काउंट तुम्ही वजा केलता तेवढाच डिस्काउंट आत्ता वजा करायचा. ठीक आहे, तेवढाच आत्ता करायचं. पाहिजे तर मराठीत परत लिहून देतो हवा असेल तर. 1710 रुपये हे लिहा सेल्स रिटर्न मध्ये. हे लिहा सेल्स रिटर्न मध्ये 1710. तीच डेट लिहिली तरी चालेल. 22 काय डेटचा एवढा प्रॉब्लेम नाही. कदाचित ह्या पुस्तकात नसेल प्रिंट झालेलं, दुसऱ्या पुस्तकात असेल. व्हॉट एव्हर. झाले, सेल्स रिटर्न मध्ये लिहिले सगळ्यांनी. जाऊया पुढं. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. बघा, 23 तारखेचा व्यवहार. परचेस द ऑफिस फर्निचर ऑन क्रेडिट फ्रॉम शर्मा फर्निचर 55,000. काय खरेदी केलंय मित्रांनो इथं तुम्हाला? फर्निचर. फर्निचर ही तुमची अकाउंटिंगच्या भाषेमध्ये फर्निचर ही तुमची काय आहे? असेट आहे, संपत्ती आहे, मालमत्ता आहे, असेट आहे. तर मित्रांनो असेट कुठली खरेदी केली तर त्याचा सुद्धा व्यवहार इथं रेकॉर्ड होत नाही. असेट खरेदी केलेली आहे त्याचा सुद्धा व्यवहार इथं रेकॉर्ड होत नाही. ओके, त्याचा सुद्धा व्यवहार इथे रेकॉर्ड होत नाही. सो दॅट या 23rdच्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला एंट्री करायची नाही. फर्निचर असेल, मशिनरी असेल, मोटर व्हॅन असेल, कुठली पण असेट असेल तर रेकॉर्ड करायचं नाही. रेकॉर्ड करायचं नाहीये, सोडून द्या त्याला. ओके, चलो आफ्टर दिस 26 कडं. मग काय आहे तर डेट वर खाली झाला काय या, पण ठीक आहे व्हॉट एव्हर. परचेस्ड गुड्स फ्रॉम गरिमा स्टोअर्स 8,000. एवढंच लक्ष द्या. एवढ्याकडेच लक्ष द्या. परचेस्ड गुड्स फ्रॉम गरिमा स्टोअर्स 8,000. परचेस आहे म्हटलं कुठल्या बुकमध्ये लिहिलं पाहिजे सांगा मोठ्याने? परचेस बुकमध्ये. ठीक आहे, तर लिहा गरिमा स्टोअर्स 8,000. गरिमा स्टोअर्स 8,000 परचेस बुक मध्ये लिहा. ठीक आहे, गरिमा स्टोअर्स 8,000 खरेदी केला माल गरिमा स्टोअर्स कडनं. झालंय. चला नेक्स्ट. याच्याच मध्ये राहिलेला अर्ध बघा. याच्याच मध्ये राहिलेला अर्ध इथं बघा. हे इथं बघा. अँड सोल्ड द सेम टू सुनीता ऍट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. आणि हाच 8,000चा माल आम्ही सुनीताला विकला, पण विकताना 25% प्रॉफिट करून विकला. विकताना काय केलं? 25% प्रॉफिट करून विकला. ओके, म्हणजे कितीला विकला हे दिलेलं आहे. एवढंच तरी सांगितलंय 8,000चा माल आहे तुमच्याकडं, तुम्ही त्याला अशा किमतीला विकला की तुम्हाला 25% प्रॉफिट झाला पाहिजे. मग आता ते जी अमाऊंट आहे ती आपल्याला काय करायची? कॅल्क्युलेट करायची. तुम्हाला मी याची एक छोटी वर्किंग नोट करून दाखवतो, म्हणजे तुमच्याकडे कायमस्वरूपी ती राहील रेकॉर्डमध्ये. बघा इथं काय आहे?
प्रॉफिट कधी होतो? मूळ वस्तू जी आहे त्याला आपल्याला जादा किमतीला विकायचं तर प्रॉफिट होतो. सपोज 100 रुपयाची वस्तू आहे माझी आणि मी 100 रुपयाच्या वस्तूला 110ला विकलं तर मला प्रॉफिट होणार 10 रुपयाचा. बरोबर, मग ह्यांना प्रॉफिट कितीचा पाहिजे इथं? 25% प्रॉफिट पाहिजे. ह्यांना प्रॉफिट पाहिजे इथं कितीचा? 25% प्रॉफिट पाहिजे. मग ह्याला इक्वेट करायचं की 100ची वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे पोरांनो? 125ला विकली पाहिजे तर 25% प्रॉफिट होईल. 100ची वस्तू कितीला विकली पाहिजे? 125ला. सपोज 10% असतं तर किती केलं असतं? 100चं 110. सपोज 30% असतं तर किती केलं असतं? 100चं 130. सपोज 20% असतं तर किती केलं असतं? 100चा माल 120ला. हाऊ मच पर्सेंटेज प्रॉफिट तुम्हाला पाहिजे त्याच्यावर ते हे आपण समीकरण मांडणार की 100चा माल 125ला विकला तर बाळ आम्हाला 25% प्रॉफिट होणार आहे. मग मूळ किंमत आपल्या मालाची किती रुपयाची आहे? 8,000. तर 8,000चा माल किती रुपयाला विकला पाहिजे? दिस इज अवर इक्वेशन. 8,000चा माल कितीला विकला पाहिजे? तर ह्याला इथं सॉल्व्ह करूया. ह्याला असं सॉल्व्ह करायचं, 8,000 डिवायडेड बाय 100 गुणिले 125. 5 न भाग घालूया. 5 20 100. 5 दोन्ही 10 आणि 2 12. 5 5 25. बरोबर, परत अजून कमी करायचा प्रयत्न करूया ह्याला. बरं ठीक आहे, 5 चोक 20. 5 5 25. 4 न भाग जातोय वर 8ला. 4 एके 4. 4 दोन्ही 8 म्हणजे हे 2,000 आणि हे किती राहिले इथं? 5. 5 दोन्ही ह्याला जर ह्याचं फायनल आन्सर काढलं तर ते तुमचं किती रुपये येणार आहे इथं? 10,000. याचं किती रुपये येणार आहे तुम्हाला हे? 10,000. तर 8चा माल कितीला विकणार आहे तुम्ही परत तिथं? 10ला. ओके, माल विकलाय. बघा, माल विकलाय. मग विकलाय म्हटल्यावर कुठल्या बुकमध्ये आला पाहिजे? सेल्समध्ये. कुणाला विकला? नाव काय त्याचं? नाव काय? सुनीता. सुनीताला विकला 10,000ला. सुनीताला विकला 10,000ला. क्लिअर आहे? म्हणून विकलाय म्हणून सेल्स बुक मध्ये लिहिला. विकलाय म्हणून कुठे लिहिला? सेल्स बुक मध्ये लिहिला. राईट. आता जरा इकडं ही वर्किंग नोट लिहून घ्या तुम्ही. वर्किंग नोट लिहून घ्या तुम्ही. हे जरा मी खोडून व्यवस्थित लिहितो म्हणजे तुमच्या कडे व्यवस्थित राहील. हे जरा लिहून घ्या, लिहून घ्या. काही कळालं नसेल तर विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. कुठली पण एखादी गोष्ट समजली असेल तर विचारा, नो प्रॉब्लेम. जाऊया पुढं. झाले, वर्किंग नोट लिहिली, समजली तुम्हाला? इक्वेशन कसं करायचं आहे? किती पर्सेंटेज प्रॉफिट आहे त्याच्यावर आहे. इथं 25% प्रॉफिट पाहिजे म्हणून 100चं 125 केले मी. समजते? चलो जाऊया. हे लिहिले का समर्थ? आयुष लिहिले? कळालंय? लास्ट. सेंट डेबिट नोट टू मायकल ट्रेडर्स. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही चौघ. हे बघा, दोन टर्म आहेत यामध्ये. यामध्ये दोन टर्म आहेत. एक आहे त्याला म्हणतात अकाउंटिंग मध्ये डेबिट नोट आणि एक आहे त्याला बोलतो आपण क्रेडिट नोट. डेबिट नोट म्हणजे काय? तर डेबिट नोटचा अर्थ होतो मित्रांनो परचेस रिटर्न आणि क्रेडिट नोटचा काय अर्थ होतो तुमचा? सेल्स रिटर्न. डेबिट नोट म्हणजे काय? परचेस रिटर्न. आणि सेल्स क्रेडिट नोट म्हणजे काय? सेल्स रिटर्न. एवढं लक्षात ठेवा. मग आत्ताचा हा प्रॉब्लेम जरा इथं बघा. हे ट्रान्झॅक्शन बघा. यामध्ये काय पाठवले? यामध्ये काय पाठवले इथं? बघा, डेबिट नोट कोणाला पाठवले? मायकल ट्रेडर्सला. किती रुपयाची पाठवले? 3,200ची. म्हणजे डेबिट नोट आहे म्हणजे हे काय आहे तुमचं? परचेस रिटर्न आहे.
तर ह्याला कुठं लिहायचंय तुम्हाला? परचेस रिटर्न मध्ये. तर ह्या परचेस रिटर्न मध्ये मायकल ट्रेडर्स 3200. मायकल ट्रेडर्स 3200. मायक्रो ट्रेडर्स 3200 डन झाले. प्रॉब्लेम झालेला आहे. याला क्लोज करा. याला क्लोज करा याचा अर्थ याची फक्त टोटल करा. इथं असा बॉक्स करा खाली शेवटच्या लाईनला. याच्या इथल्या टोटल, याच्या इथल्या टोटल किती होतात हे बघा. 40 आणि 30 70 आणि 10 80. 80 80 89 90 96. 96 आणि 4 1 लाख. 1,03,000. 1,11,650. 1,11,650 इथे टोटल येते. ओके. 1,11,650. आफ्टर दिस सेल्स बुकची टोटल करूया. सेल्स बुकची टोटल करूया. 30 आणि 30 60 आणि 10 70 आणि 5 75 160. 75,160 क्लिअर आहे. आफ्टर दिस हे झालं सेल्स बुक. सेल्स परचेस रिटर्न. परचेस रिटर्नची टोटल करा. प्रॉपर सगळं लिहायचं. बॉक्स आखायचा. 3 आणि 3 6 आणि 1 7,050. बरोबर का चिन्मय? ओके. अँड आफ्टर धिस ह्याची टोटल करा. 3,000. 4,930. आय होप क्लिअर आहे सगळं तुम्हाला. क्लिअर आहे सगळं तुम्हाला? काही डाऊट असेल मित्रांनो तर विचारा, आपण डिस्कस करूया.